आता हा प्रश्न आहे, घातपात आहे का? मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी अजित पवारांच्या मृत्यूमध्ये घातपाताची शक्यता वाटत असल्याचं म्हटलंय. 28 जानेवारीला बारामतीत विमान लँड होत असताना अपघात होऊन अजित पवारांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता 10 फेब्रुवारीला रोहित पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत हे विमानच्या कंपनीचं होतं त्या VSR कंपनीबाबत आणि इतरही अनेक गोष्टींबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. माझे काका गेले, आपले दादा त्याच्यात गेले, पण आज VSRच्या माध्यमातून सीएमांची फ्लाईट तिथे घेतल्या जातात, सगळ्या मंत्र्यांच्या फ्लाईट घेतल्या जातात, तिथं दुसरे उपमुख्यमंत्र्यांच्या फ्लाईट घेतल्या जातात. त्यांच्या सेफ्टीबद्दल तर आपण विचार केला पाहिजे. एक नेता आमचा गेला, पण बाकी नेत्यांचं काय? मग ह्या VSRला अजूनपर्यंत का परवानगी दिली जाते? त्यांचा एवढा होल्ड, ह्या गोष्टी समोर आल्या. फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन 12 तास गॅप लागतो. जर मी पायलट असेल आणि मी जर उडवलं असेल तर 12 तासानंतरच फ्लाईट उडू शकतो. पण ही कंपनी VSR कंपनी हे जे रिपोर्ट असतात FDTL हे मॅन्युपुलेट करतात. हे साधे रेकॉर्डर असतात, त्या कॉकपिटमध्ये काय झालं, संभाषण काय झालं याची माहिती आपल्याला देता येते. VSR मध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सिस्टम हे बंद ठेवलं जातं. त्यानंतर चेकलिस्ट टेकलॉग हा मेंटेन नीट केला जात नाही, तर मॅन्युपुलेट केला जातो. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP त्यांचं कुठेही नाही. आणि कॉस्ट कटिंग मध्ये हे महाशय ही कंपनी अतिशय माहीर आहे. जे विमान अजित काकांना घेऊन तिथं ते ऍक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये ही जी स्टॉल वॉर्निंग सिस्टम ती बंद होती. ती बंद असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला आधीच कळल्या नाही आणि त्यामुळे ती घटना त्या ठिकाणी घडली असावी असं काही तज्ज्ञांचं तिथं मत आहे. आणि हेवी बेस मेंटेनन्स केलं कुणी ह्याच्यासाठी आम्ही हे पुरावे त्या ठिकाणी मागतोय. PTT पुश टू टॉक म्हणजे तुमची वॉकी टॉकी असते, आपण बटन दाबतो, आपण बोलतो, पलीकडचा ऐकतो. तसं विमानामध्ये PTT असतं. हे PTT जेव्हा चालू होतं तेव्हा कॉकपिटमध्ये बटन दाबल्यानंतर जे जे काय चालू असतं, जसं की आता मी पोहोचतोय, आता लँड होतोय, मी पुढे तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट दाखवेल, तर ते सगळं कळतं. तर जेव्हा मेन पायलट हा जर कपूर असेल तर पाठक ज्या पायलट होत्या ह्या को पायलट होत्या. को पायलट जनरली ते इंटरॅक्शन करतात ATCची. तेव्हा PTT त्यांनी दाबलं होतं तेव्हा त्या वातावरणामध्ये ते जेव्हा शेवटचं वाक्य होतं तेव्हा सुद्धा त्याच्या आधी सुद्धा त्या विमानामध्ये कुठंच ही वॉर्निंग सिस्टीमचा आवाज येत नव्हता. आता हा प्रश्न आहे, घातपात आहे का? मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं. अपघात झाला त्या दिवशी कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. रोहित पवारांच्या आरोपांनंतर BBCने VSR कंपनीशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय, पण अजूनही त्यांची प्रतिक्रिया मिळालेली नाही. पायलट का डिस्क्रिप्शन था, he made an approach from runway 29, and then he carried out a missed approach, after which again he tried to make an attempt from runway 11. This is what I also have no contact with the pilots. They are not there. It is a very unfortunate incident. We are very sad about it. There was absolutely no problem in the aircraft. There was no technical failure in the aircraft. As far as we know. रोहित पवारांनी या विमानाचे पायलट आयत्यावेळी बदलले गेले का, तसंच त्या भोवतालची परिस्थिती नेमकी काय होती आणि विमानाचे मुख्य वैमानिक सुमित कपूर यांच्याबद्दलही अनेक गंभीर आरोप केलेत. हे जे 2 पायलट आहेत जे ट्रॅफिकमध्ये अडकले असं म्हणतात, मग कुठं होते? त्यांचा CDR तुम्ही काढलाय का? ट्रॅफिक पोलीसच्या बऱ्याच ठिकाणी तिथं CCTV कॅमेराज आहेत, ते तुम्ही तिथं बघितले का? मग हे 2 ट्रॅफिकमध्ये अडकले तर मग हे 2 काय एअरपोर्टलाच राहायला होते का? एअरपोर्टच्या जवळ राहायला होते का? मग हे दोघं तिथं कसे आले? असा बरेच काही प्रश्न आम्हाला तिथं पडतात. त्यानंतर ते आल्यानंतर ब्रेथ अनालिसिसची टेस्ट झाली का, ज्याच्यामध्ये आपल्याला ते जसं पोलिसांनी रात्री तुम्हाला पकडलं, तुम्ही पिलं असलं काय नसलं काय तुम्हाला ते फुंकावं लागतं, तसं हायली ॲडव्हान्स्ड ब्रेथ अनालायझर हे एअरपोर्टला असतात, DGCA दिलेले असतात. त्याचा फोटो सुद्धा निघतो. ते CCTV आहेत का, तोच तो होतो का, त्याचं ब्रेथ अनालिझर केलं का, तिथं कॅमेरा आहेत का, कॅमेराचा रेकॉर्ड कोणाकडे आहे, त्यानंतर विमानाकडे गेल्यानंतर तिथं चेक करत असताना ते रेकॉर्ड आहेत का, 7 वाजता ते पोहोचले असतील, दादा जर 8ला पोहोचले असतील तर 1 तासाचा वेळ आहे, त्यात त्यांनी विमानं चेक केली आहेत का, विमानात काय वेगळं ठेवलंय का, असे बरेच प्रश्न त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी निघतात. आणि हे सर्व गोष्टी आता बघण्याची जरूरत आहे असं आमचं मत आहे. पायलट सुमित कपूर आणि को पायलट शांभवी पाठक यांच्याबाबत कंपनीचे मालक VK सिंग यांनी अपघाताच्या दिवशी ही माहिती दिली होती. Very experienced pilot, more than 16,000 hours of experience,
very seasoned. The co-pilot was also 15,000 hours. Sorry, 1,500 hours. बीबीसीने रोहित पवारांच्या आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही. आत्तापर्यंत अजित पवारांच्या मृत्यूबाबत अनेक उलटसुलट चर्चा झाल्यात. पोलिसांच्या सीआयडी पथकाने याचा तपास सुरू केलाय. तसंच अपघातानंतर लगेचच हवाई वाहतूक विभागाने याची चौकशी सुरू केली आहे. या तपासातून अजून तरी अधिकृतपणे कोणतीही माहिती ही जाहीर करण्यात आलेली नाही. या सगळ्याबद्दल सविस्तरपणे तुम्ही bbcmarathi.com वर वाचू शकता. धन्यवाद.